रोख बक्षीसही देण्यात येईल आणि प्रमाणपत्र सुद्धा प्रत्येक पार्टिसिपेट करणाऱ्या त्याला देण्यात येईल. जास्तीत जास्त स्पर्धा करावी यासाठी आपण काम करणार करांना जास्तीत जास्त स्पर्धेत उतरण्यासाठी सर्वांनी विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे. सर्वांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त भाग घेऊन इष्टदेवता, बुद्धीची देवता आणि 64 कलेचा दाता म्हटलं जातं. सालाबाद वर्षी ह्यामध्ये नागपूर धर्मपालिका शारीरिक गणपती मंडळामध्ये आज गणेशाची प्रतिमा झाली. आज पहिली आरती आपण या ठिकाणी केली आणि या 10 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये तुमचे सर्व कर्मचाऱ्या संख्येनं आणि उत्साहाने सहभागी आहेत. या दरम्यानच्या कालावधीमध्ये विविध स्पर्धांचं आयोजनही आमच्या मंडळाकडून केलं. त्यामध्ये मुशायरा आहे, नृत्य स्पर्धा आणि विविध कलागुणांना वाव देणारी रांगोळी स्पर्धा याचाही समावेश आहे. आजच्या या दिवशी मी सर्व शहरवासियांना आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. हे 10 दिवस केवळ उत्साहाचे नाही तर आपण वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे, सामाजिक संकल्पनेचे काम आणि स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता हीच हा सुद्धा कार्य या गणेशजी सोबत सुरू होतोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.